पण ताई ते तू घाबरू नकोस, काय बी होणार नाही. वाहत्या नसा बंद करायचा ह्यो जाणीव उपाय आहे. थांब आलो. हे बरकत हो द्या बरं आहे. हे बरकत बरकत हे मर्दार काहीतरी बोल की बरकत. हे बरकत बरकत अरे मीच आहे. अरे मी रानाच आहे. अरे तुला काय बी होणार नाही. हां टेन्शन घेऊ नको. त्याचं पाय धर, तू धर, घट धरा. त्याचं दूध दिलं की दुखणं कमी होईल. तुम्ही दोघं जण जेवलायसा काय? चला 2-2 घास खाऊन घ्या आणि जरा आराम करा. आणि तुला सांगतो, हे सगळं नीट होईस तवर इथनं कुठं बी बाहेर जायचं नाही. जेवायला वाढतो. या निले, गरम करायला ठेव ग आमटी. मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. तुझी बडबड बंद कर. नाही गप्प बसणार. राणा देव माणूस आहे आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे. तुझी बडबड जो तू आता बंद केलास ना, गोळी घालून दे तुला. भाऊ भाऊ घाला, मारा, पण आता मी गप्प बसणार नाहीये. पण अशानं आपलं नशीब जाईल ना डबऱ्यात. ते काय नाही, या रानाला लवकरात लवकर कोंडीत पकडायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुम्ही गावागावाची झडती घ्या, सगळीकडे नाकेबंदी करा. तवर मी असा काय डाव खेळतो का नाही की त्याच्या घरातली माणसंच त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. वय त्याला असा काय कोंडीत पकडायचा का त्यानं स्वतःहून जीव द्यायला पाहिजे. त्यांनी नाही दिला ना तर माझी गोळी आहेच. ठीक आहे, ठरलं तर मग काय बी करून रानाला ढगात पाठवायचा. वय मामांना पैशांवरनं मारल्यानंतर तर माझाही विश्वास नाही उरला. मामा, माधुरी याच घरात राहील. जर वेळ आलीच तर मी स्वतः राणाजींना पोलिसांच्या ताब्यात देईन. असं म्हणतीस? ठीक आहे. पण अंजली, आता माझ्या पोरीचा जीव तुझ्या हातात आहे. बरं, विश्वास तोडू नकस. काय नाही तोडणार. अरे तुझ्यासाठी काय पण बघ. राणा, तो मामा हस्तनीतला साप निघालाय बघ. त्यानेच अडकवलं तुला. तू मोहिते आणि मामा मिळून, दोघं मिळून. मला समजा कळलंय. राणा, आता मामाला जिथं नाही. हे बघ, तू उगा ज्यादा लोड घेऊ नकस. जोर तू पुरा बरा होत नाहीस तोवर इकडनं अजिबात हलायचं नाही बघ. बरं राणा, तू मामा लय डेंजर आहे बघ. पोंगी तर वाजवायची, पण त्या आधी की नाही मामाचं खरं अंजली बासली सांगायचं.
होय त्यासने आधी सांगायला पाहिजे. अहो द्या हा. तू बरकत संगत थांब. मी त्याने अंजलीबाईंची गाठ घेतो आणि त्यासनी सावध करतो. नाही तर मामा काय करेल त्याचा नियम नाही. एकदा का अंजलीबाईने सावध केलं की पुढे काय करायचं ते आपण बघू. राणादा तू मोहिते तर आता लईच पिसाळ असेल. तू अंजली वहिनींपर्यंत पोहोचणार कसा? हे खपवून घेणार नाही. चोर तर चोर वरनं शिरजोर. माधुरी, राणाला लहानपणापासून ओळखते मी. तो असं करणारच नाही. तोंड सांभाळून बोल तू. माझं तोंड गप करशील अहो, पण जगाचं काय? खून करून फरार यो माणूस आता तो चोरी दरोडे बी करायला लागलाय. तो स्वतःच्याच घरात चोरी करण्याचा कसला आलाय भरोसा? बास. माधुरी, आता एक शब्द तोंडातनं बाहेर काढशील तर काय करणार आहे गोदा का? मारशील मला? मारून टाका मला. नाहीतरी तुमचा तो लाडका लेकर राहणार त्यो माझा जीव घेण्याच्या अगोदर तुम्ही एकदाच काय ते मला मारून टाका. काय झालं माधुरी? काय बोलतेस तू? थांबा, मी येते बॅग भराय. थांबा गोदा का, अहो राहू द्या ना. कशाला भांडताय तुम्ही? राणाजींचं खरंच चुकलंय. नाही अंजली. अगं मी परत परत सांगते, राणा असं नाही करणार. अहो गोदाक्का, तुमचा राणा तुम्हाला जसा वाटतोय ना तसा नाही राहिलाय आता. अहो खूप बदललेत ते. नाही नाही, तर फक्त समोर यायची वाट बघते मी. बम बम बोले, जय बम बम बोले. सांग बोला ना. नाहीये बरं का? अहो अंजलीबाई, ते वरनं दिसतो तसा नाही. तो लय पोचलेला गुन्हेगार आहे. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही. अंजलीबाई माझं ऐकून तर घ्या. अहो पोलिसांनी मला अटक केल्यावर पोलीस स्टेशनला नाही नेलं, तर डायरेक्ट त्या मामाच्या अड्ड्यावर नेलं. अरे वा, चोऱ्या करायच्या तुम्ही, दरोडे घालायचे तुम्ही, आणि अड्डा मात्र मामांचा. तुमचा खोटारडेपणा लक्षात आलाय माझं. अहो अंजलीबाई, खरं सांगले मी. गोदक्का की मामा लय बनेल निघाला बघ. तुम्हाला पैसे देताना माधुरीनं अडवलं म्हणून माधुरीचा राग तुम्ही मामांवर काढला. अहो नाही हो, अजिबात नाही. तुम्ही आता कितीही नाही म्हणा, तुमच्यावर माझा अजिबात विश्वास राहिला नाही. बाकी कुणाचा विश्वास तुझ्यावर असेल नसेल, पण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. अगं मग सांग की अंजलीबाईच नाही. हे बघ, आता ती ऐकणार नाही. त्या मामानं बराबर कान भरल्यात तिचं. आता तू इथनं जा, आणि त्या मामाचा ह्या माग कसा हात आहे हे सगळं जगासमोर आणत नाहीस तर तू या घरात यायचं नाही. ना जा रे माझ्या लेकर, जा. गोदक्का, तू म्हणतीस तसंच होईल बघ. त्या मामाचं खरं रूप मी समजा जगासमोर आणणारच. गोदक्का, आता मी माझ्यावर टाळ मिटवूनच तुझ्या पायात येईन बघ. बहिणी, हा कुठे निघालाय काय? हो, गोदाकाने विचारलं तर त्यांना सांग मी तासाभरात जाऊन येते. होय, पण कुठे निघालाय? बाहेर चालली आहे, एक महत्वाचं काम आहे. हो बहिणी, म्हणजे काय काम आहे? महाजन सर, हेड सर, ते शाळेत एक उपक्रम राबवत आहेत, त्याच्यात चर्चा ठेवली आहे त्यांनी. तिकडे चालले. आले. हेड सर एक नंबरचा आळशी आणि ते एकल माणूस आहे. तो स्वतःहून उपक्रम नाही ढेकळायचा करतोय. ताई, लय भारी झालाय उपमा. अजून घे रे उपमा. होय ताई, तुमच्यासारखी देव माणसं भेटली बघा आम्हाला. लय बरं झालं. आम्ही कसली देव माणसं, आम्ही साधी माणसं. अहो देव तरी कुठं म्हणतो मी जगात भारी आहे म्हणून. ही शायनिंग मारायची सवय माणसांचीच आहे बघा. देव साधाच असतोय, तुमच्यासारखा आणि माझ्या राणासारखा. बरं, तर राणा आहे ना, मग अजिबात फिकर करायची नाही. हा,
सृष्टीत राक्षसाचा जीव कसा पोपटात असतोय तसा आहे ते. रानाचा जीव आहे की नाही त्या अंजलीमध्ये अडकलेला आहे. राणा आणि अंजली यांची ताटातूट झाली की राणा निम्मा गेलाच म्हणू समजा. आणि मग ती अंजलीच रानाला धरून देणार. वा 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 मामा. आहा, बघितला कसा राजकारणी डाव टाकलाय तो. मामा या वेळेला आमदारकी फिक्स. बोल अक्का. तुझ्या अंगात परत जोर आलाय वाटतं. अरे जोर दावल्याशिवाय तू टाळावत येत नाहीस. आता एक काम कर, मी त्या मामावर नजर ठेवतो. तू जाऊन त्या धनवड्याची सगळी माहिती काढ. कारण आता ह्या पळापळीचा लय कटाळा आलाय रे. अरे पण तुझा हात ताकद होती की जरा हातात. अहो ताई, तू माझा दोस्त माझ्या बरोबर असल्यावर मला कसली बी फिकर नाही बघा. हा? वय ताई, आम्ही जाऊन येतो. जावा पर काळजी घ्या बाबांनो. होय. चल रे. छे, अगं मी रानाच्या बाजूने बोलतो म्हणून उलट त्यांचा माझ्यावर राग आहे. मग ती गाडी अगं काल रातच्याला ते पोलीस चौकशी करता आलते ना माझ्याकडं. तेव्हा त्यांची गाडी बंद पडली. ती तशीच राहिली असं. बरं ते सोड. रानानं त्या धनवड्याच्या बाईचे काय हाल केले मी तुला उद्या धावतो. आता विश्वास ठेवायचा का नाही तुझं तू ठरव. अगं पोलिसांनी तर त्यासनी प्रोटेक्शन बी दिले. राणा त्या बाईवर केस मागं घ्यायला आणि खोटी साक्ष द्यायला दबाव आणल अशी शंका आहे पोलिसांना. मी इकडे माझा जीव धोक्यात घालून कशाला आला असतो सांगा की. मग कशाला आलायस इथं? हे बघा, मला तुमच्याकडनं काय माहिती पाहिजे होती. मी खरंच सांगले, मी खून नाही केलाय. बरं आहे का की मला पाणी देता काय जरा. अहो हे बघा, बाहेर पोलीस आहेत ना, तेव्हा तुम्ही काय बी काळजी करू नका. कसं तर माझं काय मन आहे तेवढं ऐकून घ्या की. मला तेवढं पाणी देता काय. हो ठीक आहे. पाहिजे रानाचा जीव धोक्यात आहे. वहिनी, मला वाटत होतं माझ्यापेक्षा रानाला तुम्ही जास्त ओळखताय, पण नाही. तुम्ही रानाला नाही ओळखले. तुम्ही मामाच्या घरात जाऊन या मोहितेला रानाची टीप दिली हे बरोबर केलं नाही वहिनी. लय वंगाळ काम केलं हे तुम्ही. अहो राणा मरता मरता वाचू. आणि आता जर राणाला काय झालं तर ह्याला जबाबदार फक्त तुम्ही असणार. ध्यानात ठेव. खूप उपकार झाले तुमचे. तुम्ही पहिलं उठा. खरंच वाईट वेळ आली होती आमच्यावर. या पैशामुळे खरंच खूप वाईट वेळ आली होती आमच्यावर. काय बी बोल ना. इथनं पुढं कधी बी काय बी गरज लागली तुमच्या भावाला हाक मार. मी लगेच हजर होणार. राणा, दरवाजा उघड. तू आत आहेस ते माहिती आहे आम्हाला. देवा प्लीज काहीतरी कर. लवकरात लवकर खरं काय ते सगळ्यांसमोर येऊ दे, पण माझ्या राणाजींना वाचव. असं काहीतरी कर की सत्यही समोर येईल आणि माझं कुंकूही वाचेल. माझं एवढं मागणं पूर्ण कर. मी आणि राणाजी दोघंही जोडीनं तुला साष्टांग दंडवत घालत येऊ, पण माझ्या राणाजींचा जीव वाचव.
गोदाक्का, आज ना आपण लक्ष्मीला फोन लावूया. खूप दिवस झाले तुम्ही बोललाच नाही तिच्याशी. आज बोला. काय झालं गोदाक्का? अशा गप्प गप्प का आहात तुम्ही? बोलण्यासारखं काय ठेवलंयस काय? मी काय केलं? समद करून सवरून मलाच विचारतीस काय केलं? माझ्या पोराच्या जीवावर उठलीस तू. काय बोलताय तुम्ही? भोगावे लागतायत हे काय बरोबर आहे का? हे बघ, मला चूक बराबर काय माहित नाही. मला माझ्यासाठी राणा महत्वाचा, त्याची खुशाली महत्वाची. त्याला काय नाही झालं पाहिजे. अहो मग त्यासाठीच तर मी असं सगळं वागतेय. गोदाक्का, पोलिसांनी राणाजींवर बक्षीस ठेवलं. राणाजींच्या दरोड्याच्या बातम्या पेपरातनं आणि टीव्हीवर झळकतायत. त्याचा अर्थ काय ते माहितीये तुम्हाला? हो, पोलीस डायरेक्ट एन्काउंटर करतील. असं व्हायला हवंय का? आपल्या मनावर विश्वास ठेवायचा. अंजली, आपलं मन आपल्याशी कवाच खोटं बोलत नाही. तुझं मन तुला काय सांगतंय? राणा गुन्हेगार आहे म्हणतंय काय? राणा खोटारडा आहे असं तुला मनापासून वाटतंय काय? अगं बोल की. मला नाही माहिती. अगं मग ज्या गोष्टी तुला माहीतच नाही त्यावर कशाला वाद घालतेस तू राणा बरोबर? का त्याच्या विरोधात जायला लागलीस तू? कारण राणाजी चुकीच्या मार्गावर आहे आणि ते निर्दोष आहेत याचा काही पुरावाही नाहीये. अंजली, अगं नवरा बायकोचं नातं हे पुराव्यावर नाही, विश्वासावर टिकतंय. आज मी मामाच्या घरातून त्यासनी बाहेर पडताना बघितली. मोहितीने तुझ्यावर जो हल्ला केलाय त्याला वहिनीच कारणीभूत आहे बघ. ती बाई बी असं खुळ्यावानी का करायला त्या कळणार. तिच्या नवऱ्यावरच विश्वास नाही त्यांचा. बरकत, मी बी हार मानणार नाही. समजात पहिले त्या मामाच्या काळ्या धंद्याची वाट लावायची आणि त्या अक्काला हुडकून काढायची. उद्यापासून धमाका होणार सुरू. बसा. काल पण सटकला आहात ना? हे धनावड्याच्या बायकोला काय सांगितलं काय माहित. पण तुमच्या नादाला लागून फसलोय मी आता. बरं मला एक सांगा, तुम्ही म्हणलात तसं ते व्हिडिओ शूटिंग तरी केलं का नाही? शूट केलंय पण असं एन्काउंटर झालं नाही तर ते काय कामाचं. अहो या जगात बिनकामाचं असं काही नसतंच आहे. बघू तुम्ही. भीक मागती. राणानं खोटी साक्ष देण्यासाठी पैसे दिलं आणि जर राणाचं नाव घेतलं का नाही ठार मारायची धमकी दिली. बघा 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 बाई कशी पाया पडते. बघा बघा घेतले पैसे. बरोबर का नाही माहिती? म्हणजे हे लक्षातच नाही आलं माझ्या. आता ह्योच व्हिडिओ मी अंजलीला दावणार आणि तिला माझ्याकडनं वळवून घेणार. अंजलीच्याच मदतीनं राणाला त्याच्याच घरात धरणार आहे आपण. कसं काय? ते बघाच तुम्ही. बारी तू काढ रे किती पण फोटो. तू आणि तुझा मोबाईल या गोडाऊनच्या बाहेर गेला तर बघा. तिथंच काढतो आता तुला इथं. चला रे. मी टीचर केलायचं नव. सच्च्या पलवानाच्या नादाला लागशीला आणि कामात जाशीला सगळी जण. हे काडे पहिला आपल्याला धमके द्यायला. मेशीवाडी म्हणून घाबरत नसतो आम्ही. अहो द्या, हे भेट झालं बघ. त्या नायका विरोधात पुरावे मिळाले आणि त्याच्या माणसांनीच कबूल केले. मार रे ना. बाबानो घाबरायला लागते. राणाला येतो. राणादा आता काय बी काळजी करायची नाही. आपल्याकडे एवढं सबूत आहेत की नाही, आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ. होय
हो दे. हे बघ, अजाबात घाई करायची नाही. मामाला का नाही 4 बाजूने पळून पळून मारायचं. ते 4 बाजू नाही तर 10 दिशेला पळवून पळवून मारूया त्याला. वय माझे संकट कसं केलं यात का मोहिते यो मामा समद्यांचं खरं रूप जगासमोर आणायचं. राणा तू म्हणजे तसंच सगळं करायचं बघ आता. याचा खेळ संपला आता. त्याला म्हणाव राणा येतोय. वसुता तर तेच मीडियावाले पेपरात तुमच्या मर्डरची बातमी छापणार. काय खरं नाही मामा, राणा आता लई पैसाटलाय. मामा मामा कुठं आहे तुमची ढाल? कुठं आहे? हा आता ह्यातनं जर तुम्हाला वाचायचं असेल तर अंजलीबाई तुमची ढाल आहे, त्या ढालाला पुढं करा, नाहीतर राम नाम सत्य आहे. नाही राणानं काही करायच्या हात आपणच डाव टाकाय पाहिजे. डाव टाका नाहीतर राम नाम फिक्स आहे. ठीक आहे, ठीक आहे. नाही लगेच लगेच जाऊन अंजलीला गाठतो. गाठा मामा, नाहीतर राम नाम सत्य. राम नाम सत्य. तू मला 5 लाख दिलंस आणि आपल्या डील प्रमाणे तू मला 5 लाख म्हणजेच 10 लाख देणं लागत्यास. तेवढं दे, मी जातो. बस लय झालं तुझं. आता जर तू जादा नाटक केलेस ना तर तुझ्या जेवणात इंच घालून मारेन मी तुला. राहिलं खातो मी झाडपाला आणि झोपतो. हा पण मी जनावरासारखा झाडपाला खाल्ला तर वागणार बी जनावरासारखंच. चालेल का तुला? सांगू राणाला तूच अक्का आहेस ती. तुला तर मी हे वागणं होतं की नाही ते माणसासारखं होतं. दुसरं वागणं असेल त्या जनावरासारखं असेल. कळलं का? माझं 10 लाख द्यायचं, नाहीतर लय महागात पडेल. हा आणि अंजली ताईसनी सांग रक्षाबंधनाला नक्की येतो म्हणून. हा अरे महत्वाचं राहिलं. अरे बाटली बाटली. अव ताईसाब घरातल्या समद्या बाटल्या संपवल्या. तुम्ही का नाही तुमच्या भावाचा लई लाड करून ठेवलायसा. पोपट बंद कर चंत तुझं. मी करेन ग. तू काही काळजी करू नकोस. तुझ्या राणादाला काही होणार नाही याची काळजी घेईन मी. तू आता फक्त देवाकडे एकच प्रार्थना कर, सगळं लवकरात लवकर ठीक होऊ दे आणि राणाची लवकरात लवकर आपल्यात येऊ दे. बरं बाळा, मी फोन ठेवते, मला खालती जायला लागेल. हा तू स्वतःची काळजी घे. बाय बाय. नाही का पण अंजली, तुला एवढं करायच लागणार. करशील ना? बरं अंजली. चालेल. राणाजींचा जीव वाचणार असेल तर मी काही करायला तयार आहे. मी बोलवीन त्यांना घरी. अंजली, आता तू तरी विश्वास ठेव राणावर. म्हणजे मी काय खोटं बोलालो काय गोदात का? अहो व्हिडिओ बघितला ना हो तुम्ही. हे बघा, पोलिसांनी मी राणाला धरू देणार नाही म्हणजे धरू देणार नाही. ठरलं तर मग तू राणाला फोन करून बोलावून घे आणि मग कोर्टामध्ये सही सलामत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. हा मग लवकरच हे समजा प्रकरण मिटेल काय. पण अंजली, राणाला राग आहे ना तुझा?
तुला का नाही मन घट्ट करायला पाहिजे. माझ्या सौभाग्याच्या रक्षणासाठी मी राणाजींची वैर घ्यायला सुद्धा तयार आहे. राणाजींचा जीव वाचणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. अन्याय कधी बी सहन करायचा नाही. हा, अरे आता एवढे दिवस सहन केलेस, अजून थोडे दिवस सहन कर. आणि हे बघ, आपण हारायचं नाही, जिंकायचं म्हणजे जिंकायचं. हा, कसं जिंकायचं बरकत? इकडं अंजलीबाईंचा विश्वास नाही माझ्या, समजा जवळच्या हक्काच्या माणसाचा विश्वास नाही आपल्यावर. मग तू तरी काय करायचं? रानात तू उगाच आता लय विचार करत बसू नकोस. लय विचार केला की माणूस खुळा होतो. चल जीवे आपण, चल. आणि हे बघ, आज नाही उद्या अंजली वैद्य त्यांची चूक समजत आणि तू निर्दोष आहेस हे त्यासनी पटणारच. हा, आणि मी हे बोलतोय हे खरं होते का नाही बघ. माझी जीभ कुठे तर काळी आहे बघ. हे तुम्ही बोलताय? हो, माझा आवाज ओळखत नाही का तुम्ही? कधी याल? अहो लगेच येतो की. हो, दिवस माझ्या जगातला समजत भारी दिवस आहे बघा. हो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ही माझ्यासाठी लय मोलाची गोष्ट आहे. आता लगेच निघतो आणि येतो बघा. होय, आलोच. मला माफ करा राणाजी. मी जे करते ते तुमच्या चांगल्यासाठी करते. सॉरी. तुझ्या पायात ठेवून असणार बघ ती. बरकत, आता अंजलीबाई संगडे म्हणल्यावर काळजीचं काय बी कारण नाही. बरकत, मला माझ्यापेक्षा ज्यादा भरोसा अंजलीबाईंवर आहे. आता त्याच जोरावर त्या मामाचा ना पप्याचा डोळा काढून कसं गोट्या खेळतो बघस. तू जाऊ काय? हा, सावकाश जा. अरे गपकी बाबा, फडफड नको, गपकी. अशा चांगल्या टायमाला अपशकुन करू नको बाबा. राणाजींनी हे समजावं म्हणजे झालं. समजेल की ते जेव्हा कोर्टातून निर्दोष सुटतील की नाही तेव्हा त्यासनी आपलेपणा समजेल. पण वहिनी, भाऊजींच्या सुटकेत एक लय मोठी अडचण आहे बघा. गोदक्कानं काही गोळ घातला तर? त्यांना समजावू आपण. अहो, त्यासने नाही समजणार. त्यापेक्षा आपण त्यासने झोपेची गोळी देऊन झोपूया. नाही अहो, म्हणजे काही अडचण होणार नाही. समज नीट होईल. घ्या वहिनी. वहिनी, भाऊजींसाठी तुम्हाला हे करावंच लागणार आहे वहिनी. वहिनी, चला बरं. आता हे बघा, वेळ घालवण्यात काही बी अर्थ नाही. चला. हो, आपल्या समध्यांसाठी हेच चांगलं आहे वहिनी. आपल्याकडे येळ नाही हो. चला, तुम्ही लई विचार करत नका बसू. चला चला बरं. काय झालं? अंजली, राणा असं कसं करेल ग? मला नाही विश्वास बसत. कधी काय होईल याचा काही नेम नसतो गोदाक्का. मी सारखं म्हणत होते नियमात राहून वागू, नियमात राहून वागू, पण नाही. आणि आता फार उशीर झाला. राहू द्या. चला, चहा पिऊन घ्या आणि त्याआधी ही गोळी घ्या. गोळी? कसली? तुम्हाला आराम पडावा म्हणून. घ्या. बरोबर आहे. करा करा, काम करा, काम करा. साहेब, साहेब, समजा मीच फुटलो तर हो. हा,
नाही नाही मी कशाला फुटेन? मी नाहीच फुटणार. माननीय परेश पाटील आहे मी आणि माझा विषय हार्ड आहे. कोणाला घाबरतच नाही तर मी. चला चला खना 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 खड्डा खना. त्या रानाच्या मापाचा खड्डा खणायचा आहे ना. लय मोठा आहे तो राणा. वहिनी काय काय करायचं ते सांगा. आपण एक काम करूया काय, भाऊजीसने जे जे आवडतं ना ते समज करूया. म्हणजे पुरणपोळी, कटाची आमटी, मसाले भात, तांबडा पांढरा रस्सा. राणादास मी की नाही कांदा भजी लई खाऊ वाटत. तुला खाऊ वाटायला ते सांग. उगा भाऊजींच्या नावावर खपू नकस. खीर करूया. यांना खीर खूप आवडते. वय चालतंय. वहिनी मी की नाही आज अशी खीर बनवते की त्याची चव आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे. स्वच्छ आंघोळ करून घ्या. मी तुमचे कपडे तयार ठेवते. अंजलीबाई, तुम्ही गाला की आणलं? अहो मला तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण बनवायचं. तेव्हा तुम्ही आता पटकन आंघोळ करून घ्या, नाहीतर मी तुम्हाला जवळ सुद्धा येऊ देणार नाही. मनशीला तसं आलं लगेच. मामा झालंय झालंय ना. हे परफेक्ट झालं असं वाटायलंय मला. पण काय कळण झालंय मामा, तुमच्या साईजचा हाय बघा असा राणा. जरा आडवं झोपून बघता असं काय प्या, म्हणजे नंतर रिस्क नको. काहीतरी बोलतोय. बोल नका कोण. अंजलीचा फोन आहे. मामा काय मला वाटलंय ही माती जर आपण वरती घेऊया, म्हणजे हे नंतर बघू. हा बोल अंजली. हा मामा, राणाजी घरी आले. बसत नाही ना म्हणून मग ते एवढं सगळं कळतंय तर मग सर पोलिसांना शरण का नाही जा? झालं का परत सुरू तुमचं? आता तुम्हाला कसं सांगू, अहो ती माणसाला डेंजर आहेत आणि मामा तर समजेत वाईट. मग ते कोर्टात सिद्ध होईलच की. कसं होणार सांगा की अंजलीबाई, कसं होणार? अहो सिद्ध करायला पुरावे लागतात आणि त्या माणसाने एक बी पुरावा ठेवला नाही. अहो लय हुशार माणसं आहेत ती अंजलीबाई. अहो दिवस रात माझ्या डोसक्यामध्ये हेच विचार असतात बघ. आता लय दिवसांनी आपली गाठ पडली नाही, आपण आपलं बोलू की. तुम्ही बसा, आपण आपलं बोलू. बोला की. होय हसत हसत खाईन मी छाडे. अहो राणाजी अहो एवढी बी खुशी बरी नाही. अंगातलं पाणी कमी होईल तुमच्या. बरं चला हे ठेवा आता की नाही आपण खाली जाऊया. लय मरणाची भूक लागली आहे बघा. लय दिवसांनी मी घरचं जेवण जेवणार. चला चला जाऊ. चला 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 चला. काही नाही, माझ्या भावाची आठवण आली. भाऊजी कसं आहे सा? बरं तुमचा राग गेला नाही वाटतं अजून. वहिनी तुम्ही बसा, बोला. मी बाहेर आहे, काय लागलं तर आवाज द्या. चंदे चल. वा, तुम्ही मला म्हणला का नाही की माझ्या संकट जेव्हा म्हणून, आता तुम्ही माझ्या संकट जेव्हा, नाही तर मी नाही जेवण. अहो खरंच नको. ठीक आहे मी नाही जेवत.
कोणाची वाट बघताय काय?